Hare
कृष्णरूपी बिंब सावळी स्वयंभू मूर्ती हरीची। नवल देखिले कृष्णरूपी बिंब सावळी स्वयंभू मूर्ती हरीची। मन हे बोधले मन हे निवाले मन हे निवाले कृष्णरूपी बोधले मन माझे। बाप रखमाली विवरू सावळा सर्वा घटी। चित्त चैतन्य भेटी घालिती देवो मन हे निवाले समाधान झाले। कृष्णरूपी बिंबले
बोधले मन माझे. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाणि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आत्मरूप गणेश केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्यातां. श्रीपादनाथं गुराजवैर्यं मुमुक्षो नाम ज्ञानदानैकलक्षं कोटि क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेद मेधावृष्टं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. येणे मुखी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कला. आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो. दृढ माझे मन चरणी ठेवावे बांधून आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो. तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो. येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कला. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. मेघला कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. एका जनार्दने दास याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मी नेहमी सांगत असतो कारणाशिवाय कार्य घडत नाही. कार्याशिवाय मानवी जीव एकत्र येत नाही. काय कारण आहे मौजे मुंडेकरवाडी तालुका श्री गोंदा जिल्हा नगर या वाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहानिमित्ताने हरिभक्त परायण विजयताई रत्नाकर पंडित पेडगाव यांचं या ठिकाणी सुसराव असं भागवत झालं. दंडीरामदादा शिंदे षष्ठी दिवशी कार्यक्रम झाला आणि पहिल्या दिवशी बीजेचा कार्यक्रम तुकोबांच्या वैकुंठ गमनाचा कार्यक्रम लखे महाराजांचा झाला. आणि आज चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. संतांच्या मताप्रमाणे भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये काय लीला केलं त्याचं वर्णन करण्यासाठी माझ्यासारख्या पामराला संधी दिली. सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानदेव गाथा माऊली ज्ञानोबर आहे. जगाची आई विश्वाचा आत्मा जाणणारी माऊली आपल्याला सांगते जीवनामध्ये काहीतरी नवल पाहिलं माऊलींनी. आपण काय नवल पाहतो राजो? आपण काय पाहतो? संत काय पाहतात? आपण काय साठवतो? संत काय साठवतात? हा फरक आहे. का करायचं भागवत? आपणची इच्छा होती ताई आपण चांगलं संगीत भागवत करू. काही हरकत नाही म्हटलं. शेगाववरनं माणसं सगळी बोलवली साथ करायला. आपले रिंगणे महाराज आणि त्यांचे सहकारी सुंदर साथ केली त्या विचारांनी या ठिकाणी. आणि कार्यक्रम अति उत्कृष्ट झाला. उत्कृष्ट नाही मी अति उत्कृष्ट म्हणेल. तात्पर्य असं आहे माऊली ज्ञानोबा या अभंगातनं काय म्हणतायत. मी एक जीवनामध्ये नवल पाहिलं. कोणता माणूस कोणता महात्मा मला सांगायला आला नाही की मी नवल पाहिलंय. तुम्ही पाहिलं का? नवल कधी वाटतं माणसाला? ज्याला पोरग झालं नाही त्याला पोरग झाल्यावर नवल वाटतंय. ज्याचं लग्नच होईना 40-50 आणि त्याचं लग्न झाल्यावर नवल वाटतंय.
नवल कधी वाटतंय एखादा काही बोलत नाही तो बोलू लागतोय. लग्न झाल्यावर नवीन नवरी काही बोलत नाही, नव्हती बोलत ती बोलत नाही म्हणून तुम्ही बडबडता आणि बोलायला लागल्यावर तुमचं बोलणं बंद करते. रामकृष्ण हरी. नवल कधी वाटतंय आपल्याला? अहो परिस्थिती नाही, पण 2-3 तोळं गोळा केलंय बघा, नवलच वाटतंय मला. काही येत नाही पण जिंदगीभर कीर्तन करतंय मला, नवलच वाटतंय बघा. माणसाचं नवल व्यवहारी सत्तेतलं आहे आणि संतांचं नवल आध्यात्मिक सत्तेतलं आहे. तुम्ही आपण आध्यात्मिक सत्तेमध्ये प्रवेश केलेली माणसं आहोत. एक ब्रह्मज्ञानी जीवात्मी या ठिकाणी तुम्ही सगळे बसलात. तुम्हाला सर्वांना दंडवत करून कीर्तनाला सुरुवात करायची आणि परिहाराचं काही काम राहिले असं मला वाटत नाही. आता परिहार देऊन झालं की कार्यकारण सांगणं म्हणजे परिहार. पण तुकोबारा एका ठिकाणी सांगता आता परिहाराचं काय राहिले असं मला वाटत नाही. कारण आता या ठिकाणी एवढं ज्ञान झाले 25-26 वर्ष झाले, अनुग्रही झालेत, प्रबोध झालेत, कीर्तनकार झालेत, प्रवचनकार झालेत. मग त्यांनी काही नवल पाहिलं असलं तर आपण पाहावं ना आजमावून. कारण आमचा एक इरादा असतो, ज्या गावाला आम्ही कार्यक्रमाला जाऊ त्या गावातला कार्यकर्ता तयार झाला पाहिजे, व्यासपीठावर आपला माणूस बसला पाहिजे, कीर्तनकार आपला तयार झाला पाहिजे. ही आमच्या सद्गुरूची भूमिका आहे. आम्हाला काही येत नव्हतं, येत नाही, येऊ नये. कारण जेव्हा यायला लागतं ना, नवल अहंकाराच्या गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोपे कंठी नाना संकटी नाचवी. कारण पोरग एकदा जर नुसतं बसतंय बरं का, बसतं पोरग कधी 6 महिन्याचं 8 महिन्याचं बसतं, आपण अजून बसत नाही. हा फरक आहे. पोरग बसायला लागल्यावर अहो आज बसला तो, आईला नवल वाटलं, वडिलांना हाक मारते, अहो ते बसला. तो आधी सरकत मागे आला, सरकणारा मागे येतो तो बसतो, पुढे जाणारा पोरगा जो सरकतच राहतो तो बसत नाही, डायरेक्ट उभा राहतो. व्यवहार सांगतोय तुम्हाला. आईला नवल वाटलं ना पोरग बसलं म्हणून, आता ते अचानक तटकन उभं राहिलं. आई म्हणली अहो आज उभंच राहिलं. आई म्हणली पाव 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 चालायला लागलं. मग ते आई बाबा मम्मी म्हणायला लागलं. आईला नवल वाटलं ना, वाटलं का नाही मावल्यांना? मला काही पोरं झाली नाही, मला कशाच नवल वाटत नाही. म्हणून तुम्हाला विचारतो, तुम्हाला नवल वाटलंय ना तुमच्या लेकरांचं? आणि आमच्या बापाला आमच्या आईला आमचं नवल वाटलंय म्हणून आम्ही तुमच्या पुढे उभे काही करत नव्हतो तरी म्हणत होते ही कीर्तन करताय, हे प्रवचन करताय, आपल्याला तर काहीच येत नाही, कसं काय व कीर्तन प्रवचन. सद्गुरू नवल वाटावं त्याच्यासारखं भाग्य नाही. लाडकं व्हायचं सद्गुरूच व्हावं त्याच्यासारखं भाग्य नाही. देवाचं लाडकं व्हावं. राधा राणी देवाची लाडकी झाली, नाव देवाच्या बरोबर लावून घेतलं. तुकोबाई संतांची लाडकी लेक झाली. आम्ही परमार्थ करतो. आम्ही कोणाची लाडकी आहेत? पैशाची लाडकी. पैशाच्या पिशव्या भरून त्याच्यावर झोपलाय पण पैसा कामाला येत नाही. पैसा आमचा लाड करू शकत नाही. लाडकी एक मे संताची, लाडकी एक मे संताची, लाडकी एक मे संताची, लाडकी एक मे संताची. मजवरे कृपा बहुतांचे, मजवरे कृपा बहुतांची, लाडकी एक मे संताची, लाडकी एक मे संताची, लाडकी एक मे संताची, लाडकी एक मे संताची. तुकोबराय वैकुंठावून आलेले देव आहेत. तुकोबराय महात्मा आहे. तुकोबराय संत आहे. तुकोबराय स्वतःला देवाची लाडकी लेक म्हणतात. आम्ही कोण आहेत नेमके? परमार्थ सांगणारे आणि करणारे. कारण मजवर कृपा बहुतांची, अनेकांची कृपा झाल्याशिवाय माणूस चौरंगी चेहरा भरत नाही. एकाच्याच करत बसतो तर याला कदाचित त्याचे गुण आपल्या अंगामध्ये उतरतील. कारण आपण बहिरंगी समाज आहोत. आपल्याला बहिरंग आवडतो आणि जोपर्यंत बहिरंगामध्ये तुम्ही आम्ही रमले
पडलेले आहोत तोपर्यंत अंतरात असलेली चलबिचल आपल्याला कळणार नाही. कारण अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी दरीत आहे परी आवरेना. आवरत नाही, एवढी वर्ष झाली तरी आवरत नाही. का? त्याच्याशिवाय जीवन नाही. हे ज्याला कळालंय आठवायचा विषयच राहत नाही. आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव. म्हणणं नको राहायचं. एक 16 वर्षाची आपली आई आपल्याला सांगतेय, माझ्या आयुष्यामध्ये मला समाजाने जातीमध्ये घ्यावं, माझी मुंज व्हावी म्हणून माझ्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. माऊली ज्ञानोबारे सांगतात, कशाचे शुद्धीकरण करायचं होतं लोकांना ज्ञानी मला माहित नाही. पाठ चालू आहेत, पाठांतर चालू आहे, विचारसागर चालू आहे, अमृतानुभव चालू आहे. मला ज्ञानोबा यांना नेमकं कशाचं शुद्धीकरण पंडितांकडनं करायचं होतं. शुद्धीकरणासाठी गेलेत आणि दाखवून दिले समाजाला जे माझ्यात आहे, बिंबलेले आहे. बिंब आणि प्रतिबिंब याचा स्टडी व्हायला पाहिजे. बिंब आपण मानवी जीवा ईश्वराचा बिंब आहे. कसा बिंब आहे? मम अंशी जीव लोके सनातना. जीव ईश्वराचा अंश आहे. ईश्वर सनातन आहे, अनादी आहे, अखंड आहे, स्वयंभू आहे. नाही घडविला नाही वैसविला पुंडलिका आला भेटावया. घडवलेला नव्हता, बसवलेला नव्हता, पण पुंडलिकाला, कोणत्या पुंडलिकाला भेटायला आला? मन करा रे पुंडलिक. काय करायचंय? मनाचा पुंडलिक व्हायला पाहिजे. आता कार्यक्रम संपला आणि समोर प्रसाद आला, वाढला, बसलेले तर आधीच पात्रापुढं बसलेले, पात्रावर नाही, पात्रापुढं बसलेले. पण आपण म्हणतो बसा ताटावर, बसा ताटावर बसा. माझ्यासारखा हात बोट आला ताटात पाय द्यायला लागला. अहो ताटावर नका, बाजूत बसा. शब्द कसा आहे? बस ताटावर बस बाळा, बसा ताटावर. ताटावर बसायचं का पाटावर बसायचं? आम्हाला अजून हेच तर कळणार. ताटावर नाही बसायचं, ताटाच्या कडेला बसायचं. ताट पुढं घ्यायचं, ताट पाठीमागडे घ्यायचं. अजून आमचं ताट पाठीमागच आहे. म्हणून बिंब आणि प्रतिबिंब कळत नाही. पाण्याच्या कडेला विहिरीच्या तुम्ही उभे राहा आणि पाण्यात पहा. पाणी जर हलत असेल तर आतलं बिंब हलतं, माणूस तर सरळ उभा आहे. जोपर्यंत प्राण स्थिर होत नाही तोपर्यंत बिंबाचं बिंब बिंबले, बिंबाचं बिंब, बिंबाचं प्रतिबिंब स्थिर होत नाही. काय करायला पाहिजे? मन करा रे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण. आणि मन कैसे सावेव? मन नपुसके, तो आणि ती त्याला लागत नाही. ते मन ईश्वर रूप करायचे. कारण मनामध्ये बिंबला. काय? मनामध्ये बिंबलं. मुलगी पाहिली, आवडली. कुणी पाहिली? बोलत राहा पटपट. कुणी पाहिली? मुलगी आवडली. कुणाला? डोळ्यांना का मनाला? कोणाला आवडली? मनाला आवडली. मुलगी पाहिली कुणी? डोळ्याने. आवडली कुणी? मनाला आवडली. हे की नाही? मग त्यांनी गोपिकांनी देव पाहिला, त्याला आवडला, डोळ्यात पाहिला आणि मनामध्ये बसला त्यांच्या. देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. तोची वदने उच्चारी, तोची वदने उच्चारी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. तोची तोची वदने उच्चारी, देखिला डोळा बैसला
त्यांनी मनात बसला आणि तोंडाने उच्चार सुरू झाला. आपल्या काही नाम मनामध्ये बसत नाही, मन नामावर बसत नाही. मन नामावर बसलं पाहिजे, नाम मनामध्ये बसलं पाहिजे. मग कळेल नाम सहा ईश्वर, नामच देव आहे असं ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी कळेल नाम ईश्वराचं बिंब आहे, प्रतिबिंब आहे. नाम ईश्वराचं बिंब आहे, प्रकृती ईश्वराची प्रतिबिंबित आहे, त्यांनी बनवलेली आहे, आतमध्ये त्याचं बिंब आहे. आणि हे समजून देण्यासाठी कीर्तन प्रवचनाची योजना आहे. पण एकदम सगळ्यांना कळणार नाही. जीव ब्रह्माचं ऐक्य आहे, जीव आणि ब्रह्म एक आहे हे ऐकून तुम्हाला माहिती झालंय. पण जीवदशा बाद होत नाही. जीवाची जीवदशा गेली नाही, जीवाने जीव उद्धरील काही. जीवाची जीवदशा बाद करण्यासाठी अध्यात्म करायचं. आता जीवाला दिसतंय तेही खरं वाटतंय, वाचले आत्मा अनात्मा परमात्मा घटाकाश पटाकाश मटाकाश बिंब प्रतिबिंब हेही खरं वाटतंय, हेही खरं वाटतंय. पण इकडचं काहीच खोटं वाटत नाही अजून. का वाटतंय? वाटतंय का? वाटतंय. कहते लेकिन करते नहीं, मोह के बड़े लबड़, काला मोह हो जाएगा या रसाई के दरबार. अरे हे शब्द ज्ञानाने काय होईल बुवा? शब्द ज्ञानाने काय होईल? त्या परमात्म्याच्या प्रेमापासून बाजूला जाऊ नका. शब्दाच्या पलीकडे त्याचं अस्तित्व आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबारे सांगतात, शब्दे वीण संवादिजे इंद्रियाने नता भोगिजे बोलादी झोंबिजे प्रमेयाशी. तिथं जशी जशी तुमची धाव मनाची नामाकडे होईल, मन पूर्ण नामाच्या भोवती फिरेल आणि एक दिवशी त्या मनाला कळेल अहम ही भगवान हे. कोणाला? देहाला नाही. माझी या ठिकाणी अभ्यासे मिळ. अर्जुना, माझ्या ठिकाणी अभ्यास कर. अनुभव नाही आला तर मग बोल. अवस्था जवळजवळ 99% सगळ्यांची झाली. कोणाला पटो अगर ना पटो, अवस्था लावून गेला अजूनही का नाही म्हणून मरून चालले. पण अवस्थेचा माहिती नाहीच. कशासाठी टाळ वाजवतात आणि रोज म्हणतात टाळा टाळी लोपला अंग अंगी मुराला भोग भोगिताची आटेला. ज्ञान गिळवणी गावा, ज्ञान व्हावं ना. नाही आम्हाला माहिती आहे कशाला. आम्ही कीर्तन करतो म्हणून तू करतो, आणि तू करतो प्रवचन म्हणून मी करतो. अरे अरे काय करशील कीर्तन करून? पोटासाठी जगला ना तर तुझ्यापेक्षा दांडेकर मामा सांगतात टिंब टिंब बरा. दांडेकर मामांची काय बघा प्रस्तावना. पोटासाठी जो कीर्तन करत असेल तो टिंब टिंब बरा. तुम्ही जाऊन बघा आणि मला येऊन सांगता इतिहास आहे म्हटले. जो महाराज 6 तास कीर्तन करत होते, दांडेकर बाबा 6 तास कीर्तन करत होते, आणि आम्ही जर 15 मिनिटं पुढे गेलो तर तुम्ही पेटी वाजवायची बंद करतात आणि टाळकरी टाळ ठेवून जातात. म्हणजे नेमकं काय? नाही आम्ही वारकरी आहेत, मग आम्ही का चोरेकरी आहेत का? तुमच्या गाव काय 2 मिनिट नेलं का लुटून नेलं? तू बरोबर आहे काय सांगतात? आधी वारकरी होय आणि मग तू पंढरीला जाय. होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी. पाहे 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 पंढरी उंगा नाही तरी शिमगा. तुकोबाचा गाता सांगतो, माझ्या बापाचं नाही सांगत. आधी पंढरी उंगा नाही तरी अवघाची शिमगा. वारी तुझा श्वास वारी करतो हे तुला माहित नाही. मी विश्वास विश्वास वारी केली पंढरीस प्रत्येक वृत्ती येरधारी. तुझ्या दर्शनाशी हरी कुठे अंगी स्वेद कंप हाती घेऊन पताक रंगशिळे वाटेलो तुका म्हणे धन्य झालो. कुठली रंगशिळा आहे शरीरामध्ये? तुमचं
माझं शरीर पंढरी आहे हे कधी ऐकलं का तुम्ही? का म्हणतात देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल नाचवतो केवळ, देह ही पंढरी आत्मा पांडुरंग करीत असे संग कधीतरी, अहर्निशी रात्रंदिवस संग येते ईश्वराचा रात्रंदिवस संग, कारण तो जर निघून गेला याला कदाचित आता बोलणारा जर बोलणाऱ्याने या देहाला सोडलं पटचा फुल कीर्तनातच गेल्या, कीर्तनातच जीव गेला पाहिजे. काय गेला बाईचा? जीव गेला. आणि भुवा जरी तर एखादा असेल तर त्याच्यातला काय जातो? जीव जातो ना. भुवा जर गेला या जागेवर तर काय म्हणणार? जीव गेला बुवाचा, बाईचा जीव गेला. मग आमचा भेद का जात नाही? विष्णुमाय जग वैष्णवांचा सांगितलं तुकोबारायांनी. आता हे विष्णू माहित नाही, वैष्णव माहित नाही, जग विष्णुमय आहे. कोणाला सांगितलं? तुमच्यातले कोण कोण भागवताला रोज येत नव्हते? कोण येत होते? ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल तेही तर सत्य करा. भागवत भक्त म्हणजे काय? माझ्या आतला देव माझ्या देहाचा मालक आहे तो, आणि मी वेगळा नाही. माऊली का म्हटले? नाही ज्याशी भक्ती ते पतित हरीश न बदत. अरे सगळीकडे गुळण्या टाकायचं काम चाललंय सगळीकडं, पण देवच माहिती नाही. कीर्तन चालू, प्रवचन चालू, सप्ताह चालू, पारायण चालू, हप्ता चालू, आणि त्याला तुला म्हण बघ देवाचा पत्ता ते आमचे शेपरे रेटले नाहीत हो. तुझा डोला उचलला नेऊन तुला तंबाखू खाताय, इडी वडताय, पडी खाताय, आपू गांजा खाताय, आणि मी वारकरी म्हणते. चपटे पिऊन बरं आता इतर मी वारकरी म्हणते. देवाशी गद्दारी करते वारकरी म्हणते. त्याला वारकरी म्हणतात का? तुका म्हणे लक्ष लक्ष्मी अंतरी, 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 भगवंतरी पंढरीचा तुकोबाराय मान्य असतील तर आतमध्ये लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. तुका म्हणे लक्ष लक्षोणी अंतरी तोच वार करी पंढरीचा. ज्ञानोबाई काय सांगतात? नवल देखील कृष्णरूपी बिंब माझ्या आतमध्ये पूर्ण बिंब आहे. कोणाचं? देवाचं. कुठे? आतमध्ये. देव आहे, 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 हृदय मंदिर शोधून
मंदिरी शोधुनी पाही देव नटला नाना परी भरोणी उरला चराचरी. कोणात सांगितलं हे? कोणत्या बुवांनी नाही सांगितलेलं. जनाबाई महाराज सांगतात हृदय मंदिरामध्ये देवाला शोधा. मग आता आतमध्ये जायचं कसं? कारण आपल्या आतमध्ये बिंब प्रतिबिंब आतमध्ये आहे. ईश्वराने निर्मित प्रकृती आहे. आतमध्ये पंचमहाभूत 3 गुण ब्रह्म आणि माया मिळून हे शरीर आहे. एक 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 पाच बाजूला काढलं तर जे उरला उरे तो हरी. काय सांगतात ते? उरला उरे तो हरी. मग आता ज्ञानवरायांना निवृत्तीनाथाच्या कृपेने काय अनुभव आला? काय अनुभव आला? असे हसतात रडतात ते तर जाऊ द्या. हसणं रडणं तर देहाची अवस्था झाली. पण तुकोबर आहे पुढे जाऊन सांगतात भावाचा पैभाव धरावा निश्चय. भावाचा अभाव होता कामा नये. भावाचा पैभाव धरावा निश्चय तेने भव भय देशोधडी. आता प्रपंचाच्या कशाची भीती राहिली? काय समजलं? भावाचा भाव समजला. मग भावाचा भाव काय आहे? काही का असं आम्हाला काही घेणे, तुमचं तुम्ही बघा. आणि जोपर्यंत आपल्याला त्याची जेवायची गरज आहे, झोपायची गरज आहे, अंगावर कपडा घालायची गरज आहे, जेवायची गरज आहे, देवाची पैशाची गरज आहे, देवाची गरज वाटते आपल्याला. आणि जो तुमच्या गरजा भागवतो पुरवतो तो निघून गेल्यानंतर याला काय म्हणतील? मड नाही म्हणणार का? म्हणतील ना. मग कधी कळणार आणि कधी करणार? करता आला पाहिजे, सांभाळता आला पाहिजे. त्यांनी पाहिला पण, अनुभवला पण, ओळखला पण, साठवला पण आणि हातातही घेतला. आम्ही काहीच केलं नाही देवाचं. ना हातात घेतला, ना अनुभवला, ना पाहिला, ना ओळखला. ओळखला त्यांनी. कुठे ओळखला? आता तुम्ही सगळे मला ओळखतात. तुमच्यात कोण ओळखत नाही मला? सगळे ओळखतात. इथून तिथून सगळे ओळखतात. पण मी सगळ्यांना ओळखू शकत? आओ भाऊ, अजून लई लांब जायचंय आपल्याला. हे चापळकर भाऊ कीर्तनाला आले. पाहायला गेलो आम्ही त्याला. काय म्हणलं भाऊ? परत आले खतखत हसतं. ते अजून हसतं भाऊ म्हटल्यावरती. जन्मभर टाळता आलं पाहिजे. मरायच्या अगोदर ब्रह्मस्थितीचा पुरेपूर अनुभव घेता आला पाहिजे साधकांना. ईश्वराचा पूर्ण प्रतिबिंब नाही मी. ईश्वराचा पूर्ण 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 तो माझ्यात आहे. तो माझ्यात आहे. माऊली सगळे जगात भरलेलं आहे. आम्ही म्हणलं माऊली फक्त आमचं पंढरीच्या वाटेला माऊली माऊली माऊली, खरं खोटं करणे माऊली 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 माऊली. अरे किती वर्ष ऐकणार आणि सोडणार आम्ही? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा काय? चैतन्य काय आहे देहामध्ये? चैतन्य आहे. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा आहे. लोकांचं त्यांना घेणं पडलेलं. साधकांचा माया बाप निवृत्तीनाथांचं ज्ञानोबरायांचं वर्णन महात्मे करतात, नाथबाबा करतात. 300-400 वर्षांतर तुकोबारायर करतात. 300-400 वर्षानंतर त्यांचं वर्णन करतात. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे. आपण कोणत्या भूमिकेत आहेत? 400 वर्ष तुकोबाराय म्हणतात मी किंकर रे ज्ञानोबराय तुझा. आणि 3 ज्ञानोबराय सांगतात मी एक माझ्याच नाम दिले. नामाचा परिणाम झाला.
परिणाम झाल्यानंतर मला बोध दिला मज सांगाते. काय दिलं मला? बोध दिला. आणि तो बोध माझ्या अंतःकरणामध्ये इतका बिंबला मला नवल वाटलं की ते माझ्या आतमध्ये आहे. नवल देखिले कृष्ण रूप बिंब, 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 सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, 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 सावळी स्वयंभू मूर्ती काय व्हायला पाहिजे? सोळाव्या वर्षी कळतंय काय व्हायला पाहिजे जीवाला, काय अनुभव यायला पाहिजे जीवाला. 16व्या वर्षी कळतंय. आपल्या आता ताट्या खाट्या पुढे चालल्यात, अजून कळत नाही की आम्ही काय करायचं ते. ज्ञानोबरायांनी भूमिकाबद्ध परमार्थ केलेला आहे. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आण काय. मला दुसरे साधन माहिती नाही, मला एकच साधन माहिती आहे. आणि जोपर्यंत तुम्ही त्या साधनाच्या अधीन व्हावं, माणूस प्रकृतीच्या अधीने तोपर्यंत अध्यस्त, त्याला काहीही कळणार नाही. कुठे व्हायला पाहिजे? त्यांनी साधनाच्या अधीन. साधन हात आहे, गुरुने त्याच्या आतलं माझ्या आतमध्ये टाकलंय. हृदय एक झाले, एक दैचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले आपणा ऐसे. काय केलं? ते आपल्यातलं त्यांनी त्याच्यात घातलं. आणि मग त्याला समजून घ्यायला पाहिजे, देवभक्त दोन्ही एक रूप झाले, पण मुळीच संचले जैसे तैसे. काय व्हायला पाहिजे? आणि हे जर कळालं तर अतिशय सोपं आहे. किती सोपं आहे?
माझे बाबा सांगायची, एवढं मडकं आहे, उन्हात ठेवलं, त्याच्यामध्ये हरभरे भाजलेले ठेवले. एक नाचणारं माकड भागी पिली म्हणून भाग्याबरोबर पाहिजे म्हणून माकड धरायला मदारी जंगलात गेला. आतमध्ये हात घातला त्या माकडाने, एक एक काढून खाल्ला तर तो सापडणार नाही. अध्यात्म आहे बरं का, एक एक काढून जर काढला तर तो सापडणार नाही. आतमध्ये हात घातला, मूठ आवडली तर त्याची आतमधला हरभऱ्याचं एकही कण त्याच्या आतमध्ये जाणार. तुम्हाला आतलंच आतमध्ये खायचंय, आतलंच घ्यायचं ना, आतच खायचंय. तुम्हाला काय करायचंय, आत चुलीत वर उठा नाही, चुलीत वर उठा नाही. एवढी कणिक भाजायची सुनेनी, मळायची, चुलीत घालून ठेवायची, धुणं पाणी करून यायची. त्या कणकीमध्ये एवढा मोठं तूप टाकायची, पिठी साखर टाकायची, येता जाता गप्प गप्प खाऊन घ्यायची. सासू बरोबर जेवायला बसली की जेवायची नाही, बाकीची जेवायला बसली की एवढीच खायची. त्या सासूला काळजी पडली, बाई नवीन सून मला नावं ठेवतील, नवीन सून मला नावं ठेवतील. तिला जर कोणी काही म्हटलं, का गं काही ना, ती होती जुन्या चालीची, ती म्हणते माझं काय चुलीत वर उठा. पण एक माझ्यासारखी आगाऊने तिचा पाठिंबा केला. ही करते काय, ही जेवत तर नाही आणि चांगली धष्टपुष्ट झाली. म्हणून एक दिवशी कपडे धुवून ती आली, सासू रानात गेली. हिनं तो वरुटा काढला, मुरगळला, एवढं तूप टाकलं, एवढी पिठी साखर, त्याचे 2-3 वळी लाडू बनवले, तोंडात टाकलं की आतमध्ये आली ती शेजारी. काय ग म्हणली, शोभा काय चाललंय, काय नाही म्हणली, वरुटा खाते. काय खाती, काय खाती, तूप आणि साखर कुठे गेली, कणिक कुठे गेली. ही अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे. ऐकायला लई गोड वाटलं आम्हाला सगळ्यांना, ऐकायला चांगलं वाटतंय, पण अनुभव करायला पाहिजे. आज 25-26 वर्ष झाली आपल्याला. आपण या तिन्ही गोष्टीचं एकीकरण कसं करणार. ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले. काय पाहिलं, कशाने पाहिलं, पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया. मग ते बिंबाचा आणि आपला काय संबंध आहे ते कळेल. स्वयं आतमध्ये आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आतमध्ये हरीची मूर्ती स्वयं आतमध्ये आहे. परीक्षितीने जे गर्भात पाहिलं, सद्गुरूने सांगितले शुकाचार्यांनी, आणि तेच अनुभवलं. व्यास महर्षींनी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण एवढंही तयार केलं, एवढं तयार केलं, पण समाधान नाही. आपण सगळं करतोय, भजन कीर्तन प्रवचन सप्ताह हप्ता पारायण, पण समाधानाची ना आपली ओळख सुद्धा नाही. मग काय केल्यावर समाधान मिळेल. 2 बायकेच्या नवऱ्याने विचारा एखाद्या, सदा नाम घोष महाराष्ट्राचे लाडके संत तुकोबाराय सांगताय, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर. काय सर्व सुखे, ज्ञानोबा
नाथबाबांना विचार सर्व सुखाच्या लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुगोट. सर्व सुखाची लहर म्हणजे माणूस आहे. तुम्हाला आपल्याला बाहेरच्या सुखाची लहर आहे, संतांना आतल्या सुखाची लहर आहे. सुख घडो घडी वाढू लागले. त्यांचं सुख वाढलंय, आमचं सुख घटलंय. याचा अर्थ आम्ही आतमध्ये जात नाही, आतल्या हरीशी एकाग्र होत नाही. काशीमध्ये ब्राह्मण होता, विश्वेश्वराची पूजा केली. 12 वर्ष एक टाइम जेवायचं, एक धान्य खायचं, मौन पाळायचं. विश्वेश्वराला कीव आली आणि विश्वेश्वर त्याला प्रसन्न झाला. काशीचा विश्वेश्वर सांगतोय तुम्हाला. विश्वेश्वर प्रसन्न झाला आणि तो म्हणे मला हरी भेटायला पाहिजे, मला हरी देवा भेट. आता विश्वेश्वर हरी नाही का? सकळ पापा ते संहारी तया नाम बोलीजे हरी. पाप क्षालन ज्यानी होतं तो हरी. आणि विश्वेश्वराला म्हणते देवा मला हरीची भेट पाहिजे. विश्वेश्वर म्हणले गोकुळामध्ये सध्या त्याचा जन्म झालेला आहे, तू जा तिथे, भेटेल तुला हरी. हा ब्राह्मण काका काशीला मजल कर गोकुळामध्ये आला. विश्वेश्वर तुमच्यात आहे. विश्वेश्वर ही उपाधी समोर आहे, तिच्यात आहे. तुकोबरायांचा अभंग सांगतो तुम्हाला. कायम्या पामरे बोलावी उत्तरे विश्वी विश्वंभर वदविले. तुमच्यात जो भरलेला आहे तो मला बोलवतोय, नाहीतर मी बोलू शकत नाही. समोर कोणीतरी ऐकायला असावा लागतोय, ऐकल्यानंतर ग्रहण करणारा असावा लागतोय. श्रवण मनन चिंतन निधिध्यास केला पाहिजे. हरी नाम आहे, हरी एक नाम हरी नाम आहे. सकळ पापाचे संहारी कोण आहे? हरी आहे. मायाजाळ दूर करणारा कोण आहे? हरी हरी तुम्ही तेने मायाजाळ हरी आहे. याला हरी भेटून हे गोकुळाला आलं. नंद बाबा 4-2 उदबत्त्या खडी साखर गावातल्या सगळ्या देवांना वेडे घातले. उदबत्ती लावायचे, खडी साखर देवाची, देवा कल्याण कर गावाचं. देवाचा बाप हे गावाचं कल्याण म्हणत होता. तुमचा आमचा बाप गावाचं कल्याणासाठी नाही, माझं चांगलं झालं पाहिजे. लोकांचं काही मला घेणं नाही. आणि जोपर्यंत तुझं माझं आहे तोपर्यंत देव तिथं थांबत नाही. ईश्वर जगात भरलेला आहे आणि जगात भरलेला ईश्वर आम्हाला अनुभवाला नाही. ज्याला अनुभवलं आहे त्याला कळतं. जन नोहे अवघा जनार्दन. त्यांनी कसा अनुभवला, कसा पाहिला? एका जनार्दनी एकपणे उभा, दोन नाही एकच. चैतन्याची शोभा शोभत असे माय जगन्नाथ. बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ. परत म्हणतात मी अनाथ आहे, नाथ बाबा म्हणतात, आणि माझा मालक जनार्दन आहे. आम्हाला अजून मालक कळत नाही, देहातलाही कळत नाही आणि सद्गुरू पण कळत नाही. त्यांना सांगावं लागतंय आणि आपण किती सांगितलं तरी ऐकत नाही. नाही ऐकत म्हणून मी आता पुढचं सांगत नाही. तुकोबारायांनी राग व्यक्त केला, किती सांगितले तरी रामकृष्ण हरी. राग आहे संतांचा आणि त्याला जर मी चाल लावली तर तुम्ही नक्की डबल चालीने म्हणणार. हा समाजातला घोटाळा आहे. काका तिथं आंघोळ केली यमुनेची, मारुतीरायाच्या मंदिरात बसले. मारुतीरायाच्या मंदिरात बसले. मला कोणीतरी शिदा देईल, सामुग्री देईल, मी आपल्या हाताने करून खाणारे होते. मी आपल्या हाताने एक भाकरी करून खाईन, त्याच्याबरोबर काहीतरी गोळाचा खडा खाईन. पण कोणी म्हणलं तर पाहिजे काका माझ्या घरी चला. आमच्या कधी येतच नाही. अरे बोलवायला तोंड उघडलं तर येईल ना. दारावून चाललं तर दार बंद करायचं, खिडकीतनं पाहायचं. गेल्या त्यांच्या घरी, आमच्याकडे आल्याचं नाही. आता तू दार बंद करून खिडकीतनं पाहिल्यावर तुझ्याकडे यावं कोणी? आला समजा तो खिडकीतनं, तू ओळखणार आहे थोडीच हरी आलाय म्हणून? नाही ओळखणार. नंदबाबांनी सगळे देवा आपटोपले, मारुतीरायाला आले, उदबत्ती लावली, खडीसाखर ठेवली, नमस्कार केला. देवा गाव सुखी ठेव,
बाबा काका हसले. ह्यो बाबा तर गाव सुखी देव म्हणतोय. त्यानं म्हणे बाप्पा तुम्ही कुठून आले? ते म्हणे मी काशीवरनं आलोय. का बरं आमच्या छोट्या गोकुळाला येणं केलंय? परमात्म्याचा अवतार झालेला होता, जन्म झालेला होता आणि जन्म झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण 2-2.5 वर्षाचा झालेला होता तिथे. म्हणजे बोलायला लागतं वळ. अगदी पोरगी 9 महिन्यात चालते, 10 महिन्यात बोलते. पोराला याला करायला 12 महिने 1.5 वर्ष लागतं. ते चप्पळ नसतंय. त्याचं कारण बाब्याला नको काही सांग, बाब्याला नको मार, बाब्याला दे, बाब्याचा बार खवे करून टाकते. मग ही पळू पळू बाब्याचं ढुंगात होती, सगळं करते. मग ही कधी बी चपळ होते. ती स्वतःसाठी जगत नाही. ती स्त्री आहे. आई वडिलांकडे असताना लहान्या भावांसाठी ती बहीण जगते. पटतंय का बघा? इकडे आली मोठी वहिनी जर असती तर अख्ख्या कुटुंबासाठी तिला आई होऊन जगावं लागतंय. स्वतःचं अस्तित्व तिला नसतंय. स्वतःसाठी ती काही करत नाही, काही खात नाही. का काही खाल्लं का तुम्ही करून तुमच्यासाठी? म्हाताऱ्या सांगा, साठीच्या मायासारख्या म्हाताऱ्या सांगा, सगळ्या खाल्लं काही स्वतःच्या जीवाला? काय खाते बाई? काही मिळत होतं तवा? बरं तुम्ही कोणी विचारलं का जेवली का म्हणून? तुम्ही विचारलं का म्हातारी तवा खाल्लं? म्हातारी काय टोचत होती वे? हा, ती पाहिजे तुम्हाला. वंश पाहिजे. वंश वाढवायला बाई पाहिजे. तिची चौकशी तुम्ही केली नाही आणि ती मेल्यावर तुमची चौकशी कोण करतंय? आता आठवण होतेच ना तिच्या चपात्यांची. होती का नाही आठवण चपात्याची? आमच्यात एक माऊली आहेत. ते तुम्ही नाही बरं का? तुम्ही म्हणता तुम्ही बाजेवर आले का? तुम्ही नाही. सगळ्यांमध्ये माऊली आहे. मी आधीच सांगितले. त्यातला एक माया ओळखीचा माऊली, त्याची बायको मेलेली आहे आणि त्याला चपातीची आठवण होती. का सांगतोय? टाइमपास म्हणून नाही. स्त्री एक शक्ती आहे. त्याच्या उजव्या बाजूतनं पुरुष तत्व निर्माण झालं, त्याच्या डाव्या बाजूतनं स्त्री तत्व निर्माण झालं. समोर उभं केलं, मनुष्य रूपा नाव दिलं, निसर्ग सृष्टी निर्माण करा. पण कशी? किमर्थ? का केली सृष्टी देवाने तयार? खाऊन पिऊन मरायसाठी? अरे अरे अरे, देवाला खूप आवडतो माणूस. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी, येण्याची देही विदेही पावती. या देहाला आले तर विदेही पावतील किंवा ब्रह्मज्ञानाचे अधिकारी होतील. आम्ही नेमके कुठे आहेत? ब्राह्मण काका म्हणले मी काशीहून आलो. मग शिदा देतो चला. घरी घेऊन गेले. आता नंदबाबाचा वाडा, सारवलेलं गाईच्या शेणाचं अंगण, कृष्णाचा वाडा आठवा. आपलं घसरून पडायचं नका आठवू बंगला. माझ्या कृष्णाचा वाडा आठवा. आता चला. त्याच्या वाड्यावर गेलाय. कोण? ब्राह्मण काका. साक्षात्कारी आहे, लक्षात ठेवा. देव भेटायला गुरु लागत नाही, जन्ममरण टाळण्यासाठीच गुरु लागतो. किती वेळा दिवसात आपण सद्गुरूची आठवण करतो? हा बळ पडलं जणू काय. बरं तुमचं नाव कधी विसरतात का? तुमचं नाव तुम्ही विसरत नाही आणि सद्गुरूची तुम्ही कधी आठवण काढी? चला पुढे सांगतो तुम्हाला. ब्राह्मण काका वाड्यावर आले. भगवंतानी पाहिलं. आता बघा ते पण कसं हसलं तुम्ही वर केल्यावरती. माझी त्याची कधीतरी वर्षात एकदा गाठ पडते ते लेकराची. पण असं वर धरल्यावर तुम्हाला पाहून त्यांनी किती छान हसलं. तुम्हाला हसावं वाटलं ना? हे बलरूप आहे भगवंताचं. हे करारविंदेन पादारविंदेन मुखारविंदेन विनिशामि वटस्य पत्रस्य पुटेशयनं बालमुकुन्दं हृदयं स्मरामि. चरणकमळी चांगुष्ट करकमळी धरोनिया स्पष्ट तेथील सुख मुखा माझी करोणी प्रविष्ट तेथील सुख घटघटा भोगी. तुमचे पोरं पण तोंडात अंगठा घालतात ना? माझा देव आई पायाचा अंगठा धरून तोंडात घालत होता. काय तिथं? शोधामध्ये सापडे. सगळं सांगायचं नसतंय, काही आपण अनुभवायचं असते. आई बापाचं काम काय? लग्न करून देणे. नंतर काय काय होतं हे काही सांगत का? सांगतात
नाही. ब्राह्मण काकाने एवढं पीठ दिलं गव्हाचं, मीठ दिलं, तेल दिलं, बेसन पीठ दिलं, मिरच्या दिल्या. ब्राह्मण काकाने छानपैकी स्वयंपाक केला. यशोदा येते, काका थोडी तांदूळ देऊ? हो. वरण भात भाजी चपाती, काकाने असा खमंग स्वयंपाक ब्राह्मण काकाचा, आपला नाही, छानपैकी बनवला. आणि त्याला पाणी फिरवलं, डोळे मिटले. अगंच देव देवाचे देवा जेव्हा ते इकडे तिकडे हिंडत होता, घसरत 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 आलं, पटपटच आलं आणि काकाच्या ताटातल्या भाताला हात लावला. काकाने डोळे उघडले. शिंच्या लेकाचा शिवला ताटाला. कशाला आला होता? गोकुळाला. गोकुळात आला होता कशाला? शिंच्या लेकाचा शिवला ताटाला. अहो नंद बाबा, तुमचा बाळ्या शिवला. नंद बाबाने ताट उचललं, घरात नेलं, याच्या पुढे ठेवलं. हा परत ब्राह्मण काकाच्या पुढं. एकदा वरण भात भाजी चपाती केली, एकदा पुऱ्या शिरा केल्या, भजी केली. पटकन होतं ना शिरा भजी. पण प्रत्येक वेळेस त्यांनी यायचा, हात लावायचा. तो म्हणे बाबा मला तुझं जेवण नको, काही नको, मी जातो दादा. नंद बाबा म्हटलं मी त्याला धरून ठेवतो. नंद बाबाने त्याचं खांद्यावर धरला असा. आता त्यांनी शिरा भजी पुऱ्या करत बसला असेल का काय केलं असेल त्याने, धप्प धप्प 2 भाकरी टाकल्या, 4 मिरच्या तव्यात टाकले, पाणी वतलं, बेसन पीठ टाकलं. त्याच्याकडं बघत, कोणाकडं? तुम्ही कोणाकडे बघताय? पिठल्याकडं. तो कोणाकडे बघत होता? देवाकडे बघत 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 हाटलं, त्यात डबल मीठ टाकलं, तसंच ताटात ओढून घेतलं, तशीच भाकरी मोडून घेतली आणि त्याच्याकडे बघतच आता निवड दाखवला. आता डोळे झाकले, कारण 2 दिवसाची कडकड भूक लागली होती. आता डोळे झाकले नाही, असंच पाणी फिरवलं, येईन भाकर वडून येईन म्हणून. आणि त्याच्या पुढे बघत बघत घट्ट घट्ट 2 भाकरी गिळल्या. बाबन काकानी पंचा टाकला, निघालं. नंदबाबांनी त्याला खाली उतरवलं. नंदबाबा आत कशाला तरी गेले. बामन काकाला रागच होता. आता शिरा भजी पुऱ्या सगळ्याचा बेत घालवला नाही आणि बासुंदीचा, पण खाल्लं, ढेकर दिला तर निघावं ना, विचारावं ना त्याला खाल्लंय त्याचं. हा निघाला. निघाल्यावरती हे मांडी घालून बसला होता. बाप्पा चाललात काय? मागं वळून पाहिलं, हे माटी ठुकून बसले, कुराळ्या केसाचं, काळ्या डोळ्याचं, भला मोठा काळा गंध लावून ठेवलाय त्याच्या आईने. त्याला गंध बघाव का पोरग बघाव, काळं मिचकाट असे बडबड करत खाली उतरलं. बाप्पा चाललात काय? बाप्पा चाललात का? 3 पायऱ्या तुम्ही 4थ्या पायऱ्या पडल्या. परत आवाज आला, अहो बाप्पा, म्हटलं चाललात काय? ते वर आला, त्या पोराचे बगोटे पकडले कृष्णाचे. तू बोलत होता का? मनात म्हणतो तुझा बाप आहे मी. मीच बोलत होतो. म्हणलं चालले का तुम्ही? कुठून आले? आता किती राग होता काकाच्या डोक्यात. देव भेटलाय, महादेव प्रत्यक्ष भेटायला परब्रह्माला आलाय. आणि कसं म्हणतोय तू, ते म्हटलं तू कुठून आला? तू बोलतोय म्हणे, हो मीच बोलतोय. तुम्ही कुठून आला? ते ब्राह्मण काका म्हणले मी काशीहून आलो. मग आता यांनी सुरू केलं, काशीत कुठून आला? म्हटलं काशीच्या जवळ खेडे, तिथून आलो. मग ते खेड्यात कुठून आला? त्या खेड्यात म्हणला आईच्या पोटातून आलो. त्याला नवलही वाटत होतं, रागही येत होता, पण हे बोलतेच अध्यात्म एवढी 2.5 वर्षाचं लेकरू. मग म्हटला आईच्या पोटात कुठून आला? बाबन काका म्हणला बापाच्या पोटातून आलो. म्हटलं बापाच्या पोटात कुठून आला? म्हटलं बापाच्या पोटातून. आता त्याचं उत्तर आहे शास्त्रात अन्नातलं. अन्नापासून वीर्य तयार होतं. स्त्रीकडे फक्त ते सांभाळायला दिलं जातं. शुक्र आणि शोणित जंतू एकत्र येतात, तुमचं माझं शरीर तयार होतं. इट इज सायन्स. याला सायन्स म्हणतात. हे तुम्हाला माहित नाही. आज शिकलेले मध्ये पोत्या पुराणे चालली यांची, शिकलेल्याला माहित नाही. जे वाचित त्यांना हे माहिती नाही. कळाव तरी कोणाला आताही. नामदेवरायांना कळाले, त्यांनी सांगितलं, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान कळलं की ज्ञानेश्वरची एक तरी ओवी माणसाच्या अनुभवाला पाहिजे. आणि ज्ञानेश्वरचा अनुभव आल्यानंतर सगळ्या ग्रंथाचा बाप आहे गीता. गीतेचा दागिना आहे ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. तुम्हाला जर ब्रह्मज्ञान झालं असेल तर, 2 शब्दाचा अभ्यास करत असाल तर, त्या ज्ञानाने जो आनंद होतो त्याची ती लहर आहे, ती ज्ञानेश्वरी आहे. म्हणमणीची नाही केली त्यांनी. कहते लेकिन करते नहीं, मोह के बड़े लबाड़.
कलम हो जाएगा या रसाई के दरबार. बामन काकाला म्हणलं त्या बापाच्या पोटात कुठून आलो. बामन काकाची सटकली. बामन काका म्हणला मसनातून आलो बापाच्या पोटात. देवाने त्याच्या तोंडाकडे पाहिलं. म्हणलं मसनात कुठून आलो. बाप्पा मसनात कुठून आले. त्याचे दोन्ही पाय धरले आणि डोक्यावर घेतले. तुझ्या पायातून आलो म्हणला. देव गद 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 हसले आणि चतुर्भुज रूपात दर्शन दिलं. आणि मग काका म्हणतो बाबा तुझ्या दर्शनासाठी तडप तडप तडपत होतो रे, पण बघायची रीत मात्र माहिती नव्हती. आपलं कसं समाधान कृष्ण रूप बोधले मन माझे, 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 मन माझे, मन हे निमाले कृष्ण रूप बोले मन कृष्ण सोळा वर्षाच्या माऊलीचं मन मिळतंय. आपण 70ला आलोय, 80ला आलोय, 90ला आलो, 60 उलटले, मन अजून समाधान होत नाही राजा. माऊली सांगतात दूध निवाल्याशिवाय साई येत नाही. खळ खळ दूध उकळा, निवांत निवायला ठेवा आणि निवायला ठेवल्यानंतर साई येते. मन कधी निवांत होईल आपलं, जेव्हा मन निवांत होईल कृष्ण रूपाचा बोध अनुभवाला येईल. साधू संतांनी मनामणीचा अनुभव नाही केला, कधी डोक्यात येईल आपल्या. 16 वर्ष माऊली ज्ञानोबा मन निवतंय. आम्ही एवढ्या वयाला आलो पण अजून आम्हाला समाधान नाही. आमची खाटीवरची माळ 6 पिढ्यांची ताटीवर जाते पण आम्हाला समाधान नावाची गोष्ट नाही. का नाही? का मन निवत नाही? कारण विचारांची धारणा पहिली गोष्ट मन आहे. मन बुद्धीमध्ये प्रवेश करतं. मन काय करतं? बुद्धीमध्ये प्रवेश करतं. बुद्धी चित्तामध्ये प्रवेश करते आणि ते अहंकार धारण तुमचा प्रपंच करत आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अंतःकरण चतुष्टशास्त्र म्हणतंय त्याला. आणि माऊली बुद्धी चित्त अहंकार नाही निवायला सांगत. मूळ जे आहे, मूळ काय आहे सगळ्या तुमच्या आपल्या साधनाचं मूळ काय आहे? आता मनामध्ये जी काही इच्छा ठेवून मरणार तिथे जन्माला येणार. बंगल्यात इच्छा ठेवून मेला, बंगल्यात जन्माला येणार. पोरगं बोलत नाही, पोरगं बोलत नाही, सून बोलत नाही, पोरगं बोलत नाही, नातू बोलत नाही, पोरं बोलत नाही, नातीकडे नाही जातात, कोणी बोलत नाही. हे दुःख घेऊन तुम्ही आणि मी मरणार आणि परत तिथेच जन्माला येणार. जन्ममरण टाळण्यासाठी मानवाचं शरीर आहे.
येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना एर झारा चिरापडे. याच शरीराला ते जन्मभरण टळतंय. याची देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. जीवाने मुक्त स्थितीमध्ये भ्रमंती करावी. बांधलेलं नाही कुणीच कोणाला. बाबा नेहमी सांगायचे मला टाईम नाही, हे खवळत्यात, मला टाईम नाही, हे खवळत्यात. मी आले असते तुमच्याकडं, मी भेटले असते तुम्हाला, पण मालक कुठेतरी 2-4 दिवस गावाला गेले. तुमच्या भावाचं पत्र आलंय उद्या सकाळी गेटकीक लग्न तुझ्या भाचीचं आहे, मालक घरी नाही. फोन आलाय तुम्हाला उद्या सकाळी 11 वाजता लग्न आहे. तुम्ही काय करता? मालक यायची वाट पाहता का तुमचं शेजारणीकडे ठेवलेलं पैसं? परत सांगू, तुमचे शेजारणीकडे ठेवलेले पैसे उसने म्हणून घेणार, सामान खरेदी करणार, लग्नाला जाणार, परत येणार. मालक अजून घरी आले नाही. तुम्ही जाणार का नाही लग्नाला? जाणार का नाही? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. गोष्टीतलं लग्न आहे, कुठं प्रत्यक्षातलं लग्न आहे. तेव्हा तुम्हाला मालकाच्या मंजुरीची गरज लागत नाही. बाबा सांगायची तेव्हा ही लगेच निघते. भया जावं लागेल ना. शेजारणीची साडी, शेजारणीचं गंठण सगळं अंगावर घालून अशीच एक माझ्यासारखी आपलंच घालावं ना आपलंच नटावं. फटका असावं पण नेटकं असावं. पण गेलीच माझ्यासारखी. दे ना बाई तुझी साडी. तिची 10,000ची साडी घेऊन गेली कुठे लग्नाला. मग आता जिची साडी होती ती तिच्या पाठीमागे. ती कुठं बसायला लागली म्हणजे जना ह्याच्यावर बस, जना याच्यावर बस. एक जण तिच्या जवळ आली मैत्रीण, म्हणली का ग सुमा त्या जणीच्या मोर करती. अगं कशाचं काय कशाचं काय, माझा शालू घातलाय बसन रमाटा मारून कुठं बी आणि मळवी, म्हणून मी ते फडकं घेऊन आली तिच्या मागं. काय सांगायचं. देव आपल्या मागं गुरुच्या रूपाने हात धुवून येतो. हात धुवून त्यांनी दिलेली पासोडी आहे. ही शरीर रूपी पासोडी परमात्म्याने दिलेली आहे. त्यांनी वायाला घालू नये, इकडे तिकडे जाऊ नये. त्यांनी फक्त परमात्म्याचं नामस्मरण करावं, चिंतन करावं आणि स्वरूपाच्या बोधावर जावं. कृष्णरूपी बोधले मनवाजे, मनाला बोध कृष्ण रूपाचा व्हावा. बोलिले आत्मा रामे श्रीकृष्णे. ज्ञानेश्वरीचे ओळ आहे, आत्मा कृष्ण आहे, आत्मा राम आहे. कधी कळेल आम्हाला? हे कळून घेण्यासाठी, समजून देण्यासाठी त्या गोपिका गोकुळामध्ये आल्या. त्यांनी सगळं ज्ञान त्याच्याकडनं करून घेतलं. झाले सोयी सुखाचे अनुभव, एकमेकी पाशी संगतील भाव. देवाने सांगावं हे तूच नाही. गोपी आली ना तिला म्हणायचं तूच नाही. मग तिने अभ्यास करायचं, तो म्हणतो तूच नाही. मग काय आहे? अहम काढून टाका. उरले उरे तो हरी. अहम काढून टाका. गुरुने सांगितलं हा ब्रह्मास्मी. काय ग्रहण केलं नाही हा ब्रह्मास्मी. परत विचारायलाही गेलं नाही. आमना परभोत झाला. तुझा परभोत झाला मग परेचं सुख पश्चिम तिला मिळालं नाही आणि त्याचा आनंदही तुला मिळाला नाही. आणि म्हणून मग जीव इकडे तिकडे भटकतो. कारण बसला नाही, परावानी जागी केली नाही. प्रे होणी परते घर, तेथे राहो निरंतर. परेचे सुख पश्यंतीशी भोगवी, तोची एक दान शूरदाता. नवल देखील 16व्या वर्षी नवल पाहिलं. 16व्या वर्षी तुम्हाला सांगितलं. 16व्या वर्षी आपल्याला कधी कळेल? विचारायचं. ध्यान करत 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 गेलं, चिंतन करत करत गेलं, प्रकृतीचा निराश होतो, वृत्तीचा निराश होतो, मनाचा निराश होतो. मन रामरूप बनतं. मन हे राम झाले, मन हे राम झाले. पण प्रवृत्ती ग्रासोने कैसे निवृत्तीशी आले. वृत्ती, प्रवृत्ती, निवृत्ती तिन्ही गोष्टी कळाल्या ना त्या गोपी. त्या तिन्ही गोपींनी गोपी इंद्रिय पी ताब्यात ठेव. आणि मग सुखाचा तोटाच नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. कुठे? गोकुळामध्ये. हे गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे समूह. कंठी प्रेम दाटे, नैनी निर लोटे, हृदयी प्रगटे. मग राम नामे. अरे रोज रडा नामाला बसून. आवड नामात यायला पाहिजे.
सवड काढा किंवा नका काढू, धुणं धुवा, भांडी घासा, पाणी भरा, शेण भरा, कांदे काठा म्हणाले का. अगं कांदा रडवतो ग बाई तुला. कांदे काटणारी बाईच्या सगळ्या अंगाचा वास येतो, कपड्याचा वास येतो. घरी आलं पोरग घेतलं ते कधी हिच्या लक्षात येतं पोरग पेत नाही अंगावर, कपड्याचा वास येतो. मग आपल्या नको वास सुटायला, आपल्या नको अनुभव इतरांपर्यंत पोचायला. कधी पोचेल? बसल्याशिवाय मिळणार नाही. बसावंच म्हणून नका ठाईचं बैसून. बसायचं कुठे, त्याला धरायचं कुठे त्या नामाला. कंठी धरीला कशाला अंधार राहील कुठे अवघा जणी. अरे अंधार म्हणजे शरीर प्रकृती उपाधी. आणि महात्मे काय करतात? उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गाता, तत्वज्ञ सत्ता स्वीकारिती, उपाधी तिच्या निरासे पाविजी अठाया, जव माझी ऐशी काय. हे माझे, हे माझे. अरे फाटक्या कपड्याला माझं म्हणतो, मारक्या शरीराला माझं म्हणतो, आणि शरीरात राहणाऱ्या मालकाची ओळख करून घेत नाही. खेदाची गोष्ट आहे. त्यांनी पाहिला, गोपी भाव धारण केला तुकोबारायांनी पाहिला. पाहिला 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 गोकुळातलं वर्णन करतात. मी नंदाचा नंदन पाहिला. पाहिलं तुकोबारायांनी, त्याचे अभंग केले. अनुभवला नाथबाबाने त्याचं वर्णन केलं. अनुभवला नामदेवरायांनी त्याचं वर्णन केलं. अनुभवला ज्ञानोबारायांनी वर्णन केलं. आम्हाला अनुभवच नाही. कारण ते सांगतात सावळे परब्रह्म आवडी जीवा म्हणे मनराणी वा घर केले. माझ्या मनाच्या मनात त्या परमात्म्याने घर केलं. त्या गोपिकांची अशी स्थिती झाली, कपडे धुवत असल्या त्याची आठवण आली का ना साबण ना पावडर, माती लावलेला कपडा वर खाली करायचा आणि वाळून टाकायचा. वाळता वाळता पाहिलं तर मध्ये त्याची आठवण यायची. भांडी घासायला लागल्या, आतून भांडं घासायचं चांगलं कचर कचर, का बाहेरून काळ वर खाली करायचं ठेवायचं. सासूबाई येणार, का ग सुनबाई भांडं काळत तसंच बाहेरून ठेवलंय, आतूनच घातलंय. कारण कृष्णाने तिला आतून भांडं घासायला शिकवलं होतं, गुरुने आतून घासायला शिकवलं. पण आम्ही आतमध्ये जातच नाही. गुरुने धरीला हात नेने महाकारण देहात. महाकारण देहामध्ये जीवात्म्याला करमत नाही. आणि जीवाने महाकारण देहात प्रवेश केल्याशिवाय सर्वाभूती पाहे वासुदेव हा म्हणणं झालं, अनुभवाला येणार नाही. जर रेड्यामध्ये माऊली ज्ञानोबारांना देव दिसतो, समकालीन संत नामदेवारांना कुत्र्यामध्ये देव दिसतो, नाथ बाबाला गाढवामध्ये देव दिसतो. नाथ षष्ठीचा योग, शिवाजी महाराजांची जयंती, तुकोबारायांचं वैकुंठ गमन, असा त्रिवेणी संगमावरचा हा असलेला मुंडेकरवाडीचा सप्ताह. त्रिवेणी संगमावरचा एक शांती ब्रह्माने देह अर्पण केला गंगेला, एक वैकुंठ गमनाला गेलाय, आणि एक शिवाची जयंती जन्माला आलाय. विचार करा, असं एक सुंदर अशा त्रिवेणी संगमावरती हा सप्ताह चालू आहे. आणि चंद्र सूर्य असेपर्यंत चालू राहावा हा सप्ताह. चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानोबा तुकोबाची जर ख्याती आहे, आणि आम्ही जर त्यांचे पाईक असू,
तुका म्हणे मी पाईक चिखला वागवितो मुद्रा नामाची या. देव कधी दिसेल तुम्हाला? मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिशे. खोटे आहेत का शब्द? म्हणणं त्याला अनुभव सांगावाला, नाही तर करून घ्या. काहीतरी एक करायचं, तुम्ही आणून द्या नाही तर आणून घ्या, तर होते नाही तर होत नाही. त्या गोपिकांनी, एक गोपी आरशासमोर उभी राहिली, तिला कृष्णाची आठवण झाली, देवाची आठवण झाली, तिचे ओठ लाल झाली, गाल लाल झाले, डोळ्यावर कुंकू लावल्यासारखं दिसायला लागलं. नवरा आला, कशाला ते कुंकू लावलंय गालाला? म्हातारी बुमलन. ती म्हटली मी काहीच नाही लावलं. मग मला त्याची आठवण आली म्हटले, आणि रडायला लागली. अगं त्याची आठवण आली, बोंबल्याला काय झालं? घेऊन येऊ का मी त्याला इथं? नको, आणायची काही गरज नाही, मी पाहिलाय त्याला. देखिला डोळा बैसला म्हणे, तोची वदनी उच्चारी. मी पाहिलाय त्याला, नका आणू. तो माझ्याकडे आला पाहिजे असं मला नाही वाटत, कारण मला माहितीये तो माझ्याजवळ आहे, मी त्याच्याजवळ आहे. काय गोपी आहे बघा. त्याने अशी मुरली वाजवावी, कुणी धुणे धुवत असेल, भांडी घासत असेल, पाणी भरत असेल, आपले आपले काम करत असतील, पण त्यांनी तुम्ही प्रबोधाची चिंतनाची मुरली सुरू केली. नाद अनुसंधानामध्ये जर मन केलं, मनाने नाद अनुसंधानामध्ये प्रवेश करावा. प्रबोधाच्या नाद अनुसंधानाला मुरली म्हणतात. ऐकताय ना साधक मंडळी, ऐकताय का? प्रबोधाच्या नाद अनुसंधानाला मुरली म्हणतात. आणि ती ऐकल्यानंतर काय झालं? नामाचा छंद लागला. छंद लागल्यावर काय झालं? कामाचा बेकाम सुरू झाला. काय बेकाम सुरू झाला? हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले मन मोहिले मन मोहिले. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले मन मोहिले मन मोहिले मन मोहिले. डोळ्यामध्ये कुंकू, डोळ्यामध्ये हळदीने बाळवट भरले, हळदीने बाळवट भरले, मन मोहिले मन मोहिले मन मोहिले मन मोहिले. हळदीने बाळवट भरले, हळदीने बाळवट भरले, मन मोहिले मन मोहिले मन मोहिले मन मोहिले. कपाळावर काजळ लावावं, डोळ्यावर कुंकू लावावं, कपाळ भरून हळद लावावी, नवऱ्याने बघावं. काय ग सुमन,
हे काय सोन केलंय? काय नाही, काय नाही. काय झालं? त्याच्या मुरलीचा मनोमन आवाज आला. आपल्या डोळ्यासमोर ती मुरली दिसते. शरीरामध्ये षडचक्र आहेत आणि षडचक्र भेदन झाल्यानंतर सुदर्शन चक्रावर असेही पंढरी, देहातलं सुदर्शन चक्र अनुभवाला आलं की मग कळते देव पाहावं, देव पाहावं. उंच जागी उभे राहावं. उंच जागीमध्ये इथं मला वाटतं वडाचं झाड होतं, ते तोडून टाकलं या लोकांनी. तोडायला नको होत आहे का नाही? देव पाहता, हा ना, देव बघता आला असतं ना आपल्या त्याच्या उभा राहून. रामकृष्ण हरी. दुसरा नावा जाऊ द्या. विठाला विठाला. चांगला आहे का? वडाच्या झाडाच्या पानावर देव असतो म्हणून तोडायचं नसतंय, दुसरा लावा तिथं, काय बिघडत नाही. आपण आहे तोपर्यंत त्याला रोज पाणी घातलं ना तो याच्यावर जाईल त्या सभामंडपाच्या. आणि शिवाय माझं नाव नाही का लावलं म्हणून काय अवघड नाही, फक्त नाव नको, त्याच्यासाठीच सगळा धाडपण आहे. इथून तिथून प्रपंच असो किंवा परमार्थ असो, ते सांगतात तिथे नाही चालत. अगोदर तो कसा आहे? निराकार आहे, अव्यक्त आहे, निराकार आहे, पण तरी सुद्धा त्याचं भजन भक्ती चालू आहे. माऊली सांगतात अव्यक्त निराकार नाही जाकार, जे थोडी चराचर. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. मग ते पंढरपूर आम्हाला सांगा, त्या पंढरपूरचे वारकरी आम्ही आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. मग त्या पंढरपूरचे वारकरी आम्ही आहेत. आता तुम्ही कुठलेत? रामकृष्ण हरी. राग मानू नका, मी हाडाचा वारकरी माणूस बोलतोय तुम्हाला, हाडाचा वारकरी. आधी रचिली पंढरी मला वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी मला वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा वाढवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा वाढवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मला वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी मला वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. आधी पंढरी आणि मग वैकुंठ नगरी. आता विचार आहे का महाराजांना? मला टाईम नाही, माझा टाईम संपला. मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, आता इथं विजयाताई प्रभाताई उभ्या राहिल्या ना ते एकच वाजवत्यात. यांना टाईमच कळत नाही, यांचा संप्रदाय तटला आहे. अहो भांडवल लागतं बाबा बोलायला. जर आमचे पूर्वज 6-6 तासाची कीर्तनं करतात, आम्ही का करू नये? आणि तुम्हाला असं तंग नाही, दंग करून का सोडू नये? आमचा परमार्थ तंगीत चालतो, त्याच्यामुळं कळत नाही. दंगीत पाहिजे.
दंग व्हायला पाहिजे, धुंद व्हायला पाहिजे त्याच्या नावाने, आनंदाने. आणि मग आनंदाने म्हण प्रेमे पाझरती लोचन, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. त्या आळी भिंगुरटी सारखा परमार्थ करता आला पाहिजे. आपल्याला त्या देवाचा ध्यास लागला पाहिजे. आणि ध्यास लागला तर ध्यानी ध्याता पंढरी राया म्हणा सहित पालटे काया. हात वर करा. आणलेत का? करा बरं बघू द्या, आणलेत का? विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हा टाळी वाजवा, भजन करा. विठोबा रखुमाई, हरी 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी टाळी बाप रुक्मा देवी वरू सावळा सर्व घटी चित्त चैतन्य भेटी देती देव किंवा देती घेऊ आपला टाइम संपला. ज्ञानोबरायांनी अवतार कार्य केलं. मुक्ताबाईनी ताटी उघडली नसती तर तुमचा कुठेही टाळ वाजला नसता, कोणाच्याही कपाळाला बुक्का नसता, कोणाच्या गळ्यात माळ नसती. ताटी मुक्ताईने
उघडली म्हणून. मुक्ताईला जर कळतंय शब्दी क्षत्री झालेवांनी संती सुखे व्हावे पाणी, जीवदातानी चाविली कोणी बत्तीशी पाडिली, अवघे अनुमानुनी घ्यावे विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊली ची ताटी उघडली. माऊलीचा हरिपाठ पहा, ज्ञानेश्वरी पहा, ज्ञानदेव गाथा पहा, तुम्ही सगळे ग्रंथ बघा, अमृतानुभव बघा, विचारसागर बघा, पंचदशी पहा, सगळे पहा, योग वशिष्ठ पहा, सगळे ग्रंथ पहा. पण ते म्हणतात भाव पाहिजे, भाव धरोणी या वाचे कृपा करी हरी. देव तशी कृपा करणार नाही का बरं? ज्या देवाने मला शरीर दिलंय, नामधारकाने दररोज एक विनंती असेल माझी गाडी, मी आमच्या गाड्या म्हणणार नाही, माझी गाडी उतारायला लागली. मला काल आज आणि उद्या आनंद आहे. तुमच्या गाड्या उताराला लागायच्या अगोदर तुम्ही देवाच्या नामाचं चिंतन केल्याशिवाय झोपू नका. नामाचं चिंतन केल्याशिवाय सकाळी उठू नका. ताटपुडं आला चिंतन करा, शेतात निघाला चिंतन करा. चिंतन करता 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 तुमचं मन रामरूप होईल, मन नामरूप होईल. एवढं करण्यासाठी या कार्यक्रमाला यायचं आहे. तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काहीतरी द्याल म्हणून नाही. देताच आलं तर प्रभूचं प्रेम द्या, घेताच आलं तर प्रभूचं प्रेम घ्या. कारण प्रेम ही गोष्टी वाणीची नाही. प्रेम नाही बोलता सांगता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. आता मी काही बसलेला नाही पण आपोआप भरतंय ना, तर ते सांगतात नाम आठविता सद्गदित कंठी, प्रेम वाढे पोटी ऐशी करीत. नामाची आठवण झाल्याबरोबर मन सद्गदित होते, कंठ दाटून येऊ दे. रोज साधकाने एवढी एक स्थिती अनुभवा. एवढ्या एका स्थितीत तुम्ही दररोज राहिलात ना, तर मी सांगतो तुम्हाला देवाचा बाप मोक्ष देईल. या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा अशी विनंती असेल, असा आग्रह असेल. भागवतामध्ये व्यासांनी सगळं काही केलं, पण माझं शुक, माझं भागवत एखाद्या दरिद्री अभागी पापी दुराचारी अनाचार्याला सांगेल आणि तो मोक्ष पावेल, याच्यासाठी भागवत आहे. भागवत ऐकलं ना तुम्ही, आता नामाला राहा, नामाला विसरू नका, एवढीच विनंती मी करेन. कारण परत माणसाचा जन्म नाही. रामकृष्ण हरी. टाईम संपला 12 वाजले. कारण मला इंटिमेशन आहे, 12च्या पुढे जायचं नाही. आणि मी पण ठरवलंय आता इथून पुढं. कारण तुम्हाला 6 तास सांगितले तरी तुम्ही तिथंच आहे, 4 तास सांगितलं तिथंच आहे, 3 तास सांगितलं तिथेच आहे. मी फक्त तुम्हाला 1.25 तास 1 तास कीर्तन सांगितलंय. बाकीचा वेळ सगळा तुम्हीच घेत असताय. हा समाज विचार त्याचा करत नाही की कीर्तन करायला वेळ मिळाला किती, अभंगाचं चिंतन केलं किती, आमच्या मनावर बिंबवलं किती. याच्याशी तुम्हाला सप्ताह करणाऱ्याला बी घेणं, ऐकणाऱ्याला घेणं, सांगणाऱ्याला तर भरला माझा दारा सारा गाव बरा, नाही तर काय ते पसारा. तुमच्या गावच्या वाण्यावाटीत चाललात, याला नाही पोट भर जायच्या आधी तुम्ही मारीन पकवात फोडी निघून जाईल. ह्या खोडी आहेत सगळ्या, ह्या तुम्हाला तशा कळायच्या नाहीत. हो, घडलेला प्रसंग 2-4 एकदम होते आणि ते एकाला जरा कमी भरलं, त्यांनी जाता जाता काय बंब्या तुम्ही मारला पण उभं राहिला. आणि शेतात पलीकडे एक शेतकरी बसला होता खाली, त्याला माहितीच नाही. ते म्हटलं देत नाहीत का पैसे, आता 3000 घालवतील बघ. म्हणलं मी आलो तिथं मारू. तो तसाच उठला की त्यांनी त्याची गच्ची पकडली, त्याला घेऊन आला कार्यकर्त्यांकडे. म्हणला पकवाद आणा इकडं. पकवाद आणला तर एवढं भाग पडलेलं त्याला. ते म्हणलं का रे? म्हणलं हो का यांनी मारलंय ते. म्हणून सांगतो, परमार्थ दरा भरण्यासाठी नाही केला आमच्या बापांनी. सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा यांनी कधी कुणाला काय मागितलं नाही. आत्तापर्यंत त्यांच्या वशाने, त्यांच्या कार्यक्रमाने आम्ही चाललोय. दिया उसका भला नाही दिया उसका भला, क्या उसका भला नाही क्या उसका भला. पण तुम्ही जे मिळाले ना सतीश भाऊ, राखून ठेवा. खूप अनमोल वस्तू, अमोल एक वस्तू दी मेरे सद्गुरू. माझ्या बाबांनी मला एक अनमोल वस्तू दिली आणि तुमच्या शेतामध्ये टाकली देहरूपी. फक्त त्याच्यावर लक्ष ठेवा, उतू नका मातू नका, घेतला वासा टाकू नका, एवढेच करा. झाली ती सेवा. ग्रामदैवताच्या चरणी, हृदय सद्गुरूच्या चरणी सुंदर असे इथं उभे राहिलेले आपले गंधर्व, सुंदर पेटी मास्तर, सुंदर असे पखवादवाले आणि सर्व श्रोतेजनवर तुमच्या चरणी अर्पण करतो. इथंच थांबतो. ज्ञानेश्वर